बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। तळा आणि नागोठणे इथं जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होतोय। आदिती तटकरे, सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत। आदिती तटकरे, सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत। सभांचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी अजेश नाडकर सध्या आपल्या सोबत आहे। अजेश, कशा पद्धतीने अजित पवारांच्या सभांची तयारी करण्यात आलेली आहे? सिद्धेश, खरं तर हा अत्यंत महत्वाचा दौरा मानला जात आहे, कारण काही दिवसातच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतील आणि अजित पवार आज एक दिवसीय रायगडच्या दौऱ्यावर येत आहेत। तळा नगरपंचायतीची नवीन नूतन इमारत जी आहे त्याचा भूमिपूजन तळ्यात होणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो कार्यक्रम आहे नागोठणे येथे ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषदेत सदस्य किशोर जैन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे। त्यांच्यासोबत असंख्य सरपंच असतील, कार्यकर्ते असतील आणि त्या ठिकाणी ह्या सभेचं आयोजन केलं गेलं आहे। नेमका अजित पवार रायगडमध्ये येऊन काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण गेल्या अनेक दिवसापासून जो आहे तो पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो रायगडमध्ये सुटलेला नाही आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतला वाढता संघर्ष याच्यावर भाष्य करतात का हेही पाहणं तेवढं महत्वाचं ठरणार आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहिती